अकोला जिल्ह्यात सोयाबीनच्या शेतात सर्पदंश झाल्याने एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील चेलका सेवानगर परिसरात सर्पदंश झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिव्या गजानन राठोड असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर दिव्या ही साखरविरा येथील वसराम नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तर 9 ऑगस्ट रोजी दिव्या चेलका सेवानगर शिवारातील आपल्या शेतात गेली असता यावेळी सोयाबीनच्या पिकातून जात असताना तिला विषारी घोणस सापाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर दिव्याने आरडाओरडा केली आणि तिचा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तातडीने अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना काल तिचा मृत्यू झाला. तर या दुर्दैवी घटनेमुळे चेलका सेवानगर परिसरासह आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, दिव्याच्या कुटुंबियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हर्षदा सोनोने, अकोला.